या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या लपानं, घोड्यांच्या टपानं, तलवारीच्या खणखणाटानं, सह्याद्रीच्या हिरव्या पिवळ्या शालीनं महाराष्ट्राचा इतिहास स्वर्ण अक्षराने करून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच महाराष्ट्रामध्ये तिरकिट तक्ता हा आवाज भगवानाच्या चाटीला आवाज द्या मंडळी. यसाची बाची, तान्हाची, मुरारबाची, संभाची, कावची, गुंठाळकर, बाची पासलकर, रामू उषाचा बहिरजी, नभ्याचा शिवा काशी, एक एक नररत्न याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. ही माती ज्ञानोबा, तुकोबा, चोकोबा, सावतोबा, निळोबा, भानोबा, कान्होबा, एकोबा, ज्ञानोबा, तुकोबा, चोकोबा, सावतोबा, निळोबा, भानोबा, कान्होबा, एकोबा, 18 पगड जातीच्या 18 साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पवित्र भूमी मंडळी. 18 पगड जातीचे आणि 12 बलुतेदारांची पोरं एकत्रित करून राजा शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं. आज तुमच्या माझ्या अंगणातली तुळस आणि याच वडगाव पीठच्या मंदिरावरचा कळस जो शाबूत आहे ना, त्याला फक्त एकच राजा कारणीभूत आहे, त्याचं नाव शिवाजी आहे. त्या शिवाजीचं नाव जर उलट केलं तर जीवाशी होत आहे, जीवाशी होत आहे. मोगलांच्या जीवाशी खेळलेला आणि सामान्यांना स्वराज्य प्राप्त करून देणाऱ्या माझ्या शिवछत्रपतींना वडगाव पीर ग्रामस्थांच्या वतीनं मानाचा मुजरा, मानाचा सलाम.